हालेलुया. बिलीवर, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आपण सगळे मिळून आज देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि बायबल सांगतं की देवाचं वचन देव आपल्यासाठी पाठवतो, जेणेकरून तुम्हाला आणि मला सुटका, आरोग्य आणि आशीर्वाद आणि शांती व जे देवाच्या वचनात लिहिले ते सर्व मिळावं. आणि म्हणून आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. सगळ्यांनी एकत्र बसूया आणि आपण देवाच्या वचनाचा लाभ घेऊया. या आपण प्रार्थना करूया. फादर, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला ही संधी दिली वचन बोलायला आणि ऐकायला. मी प्रार्थना करतो की आजचं वचन प्रत्येकाच्या जीवाला स्पर्श करू दे. फादर, जो ऐकेल त्याला जिवंत देवाची ओळख होऊ दे. मास्टर, आजचं वचन त्यांच्या हाडात, मांसात, शरीरात, आत्म्यात, जीवात प्रभू येशूच्या नावात मोठ्या प्रमाणात आरोग्य, सामर्थ्य आणि तुझे सगळे आशीर्वाद आणू दे. मी नाही पण पवित्र आत्मा तू बोलत आहे म्हणून थँक्यू. नवीन नवीन गोष्टी आम्ही प्रवेशात स्वीकारतो आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. जर तुम्ही प्लीज योहान याच्या 16व्या अध्यायात आलात, जॉन चॅप्टर 16, योहान याचा 16वा अध्याय. प्लीज कृपा करून 33व्या वचनाकडे आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे योहान याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन प्लीज वाचूया. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या हा. आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. ना प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे. प्रभू म्हणतो की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. सी, लिसन टू मी. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त बोलली आज तुम्हाला मला म्हणतो की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. आणि या जगात तुम्हाला संकट आहे, पण येशू म्हणतो धीर धरा, मी जगाला जिंकलेलो आहे. आमेन. याचा अर्थ काय की आज जे अशांतीमध्ये, आज जे दुःखामध्ये, आज जे त्रासामध्ये, आज जे प्रत्येक वाईटात आणि अपयशात जगत आहे, प्रभू येशू म्हणतो जगात तुला हे सगळं आहे, पण माझ्यामध्ये तुला शांती आहे. आमेन. माझ्यामध्ये तुला विजय आहे. Yes. माझ्यामध्ये तुला आशीर्वाद आहे. माझ्यामध्ये तुला जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो येशू म्हणजे काय? आनंदी आनंद, आमेन. शांती, विजय, जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगात मध्ये बायबल सांगते जगाचा अधिकारी जो शैतान आहे तो आज लोकांच्या जीवाच्या विरुद्ध आहे आणि त्याची इच्छा आहे की कुणी सुखी राहू नये. प्रत्येक दिवशी दुःखात आणि त्रासात त्यांनी जगावं. काल रविवार होता आणि एक बहीण माझ्याकडे तिच्या मुलाला तिच्या आई वडिलांनी एका मुलाला घेऊन आले आणि त्या मुलाला मला त्यावेळेस दाखवलं. मे बी हा मुलगा आय थिंक सो 17 ते 18 वर्षाचा असेल. मला सांगण्यात आलं की पास्टर, हा 17 ते 18 वर्षाचा मुलगा आहे, हा दारू पितो पास्टर, हा वाईट मुलामध्ये फिरतो, याची दाढी वाढलेली आहे, याचे केस वाढलेले आहेत पास्टर. आज आम्ही रडत आहे का हा मुलगा आम्हाला प्रचंड त्रास देत आहे. 17-18 वर्षाचा मुलगा. प्लीज कृपा करून ऐका. आपण ज्या जगात जगतोय त्या जगापासून आशा नका बाळगू, कारण या जगामध्ये काही चांगलं नाही. प्रभू येशू स्वतः म्हणाला या जगात देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची पुशारकी आहे, पण बायबल मधील येशू म्हणतो माझ्यामध्ये तुम्हाला शांती आहे. आमेन. आज जो जीव ऐकत आहे, मला माहित नाही तू किती संकटात आहे, किती त्रासात आहे, किती पडलेला आहे, पण बायबलचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त तुला उठवायला सामर्थ्यवान आहे. येस. आमेन. या शैतान आहे बायबल सांगतं. प्लीज एक वचन वाचूया. तर तुम्ही प्लीज कृपा करून योहान याचा 12वा अध्याय 30 वचन काढलं. जॉन चॅप्टर 12, योहान 12 अध्याय 30 वचन प्लीज वाचूया. येशूने उत्तर देऊन म्हटले, प्रभू येशूने उत्तर देऊन म्हटले, ही वाणी माझ्यासाठी झाली नाही, हा तर तुमच्यासाठी झाली. ओके, पुढे असं लिहिलंय, आता या जगाचा न्याय होत आहे. या जगाचा न्याय होत आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. हा, आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर सर्वांना मी आपणाकडे ओढीन. ना बायबल सांगतं की येशू म्हटला या जगाचा अधिकारी, अधिकारी शैतान, जो माणसाला फसवणारा, नाश करणारा आणि लबाड आहे. आणि आज तो अनेकांच्या घरामध्ये खेळत आहे, अनेकांच्या जीवनात खेळत आहे, पण येशू म्हणतो मी त्याला बाहेर टाकलेलं आहे. येस. म्हणून ते येशूचं अजून एक वचन वाचूया. तर तुम्ही योहान 14:30 मध्ये आलात. व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. जॉन चॅप्टर 14 and 30th वर्ड, 30 वचन.
यापुढे मी तुम्हाशी फार बोलणार नाही, आमेन. कारण या जगाचा अधिकारी येत आहे हा, आणि माझ्यामध्ये त्याचे काहीच नाही. बायबल सांगते, येशू म्हणतो या जगाचा अधिकारी म्हणजे शैतान येत आहे, पण माझ्यामध्ये त्याचे काहीच नाहीये. Yes. हालेलुया. हालेलुया. आणि जर आज तुमच्यामध्ये येशू आहे, तर तो येशू जर तुझ्यात राहायला आला तर शैतानाचं काहीच तुझ्यामध्ये नसेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती खरं आहे. म्हणून बायबलचं वचन सांगतं की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. आमेन. बिलीवर, आज वेळ आली, आपण शेवटल्या दिवसात जगत आहोत. जगामध्ये पूर्ण अशांती, अस्थिरता, दुःख, आजार आणि त्रास वाढत आहेत. पण प्रेज गॉड, आज प्रभू येशू ख्रिस्त तुला नावाने बोलवत आहे. येस. आमेन. प्रभू येशू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, हे जे पास्टर तुझ्याशी बोलत आहे, हे माझं वचन बोलत आहे. आणि जर तू ऐकलं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर बायबल सांगतं आजच देवाने दिलेली शांती, येशूने दिलेली शांती तुझ्या हृदयावरती राज्य करेल. Yes. ऐकलं का? ती शांती तुझ्या हृदयात आली. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, कुठला शैतान तुझ्या जीवनाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. आणि तो शांती देणारा माणूस नाहीये, स्वतः प्रभू येशू शांतीचा अधिपती तुझ्यामध्ये येईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं की शैतान जो आहे तो चोरी करणारा आहे. येशूने त्याच्याबद्दल काय बोललं ऐका. प्लीज वाचूया. योहान याच्या 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत. जॉन चॅप्टर 8. प्लीज या देवाच्या वचनाकडे. आणि बायबल काय सांगतं प्लीज वाचूया. जॉन चॅप्टर 8. योहान 8व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय 44 वचन. प्लीज वाचूया. योहान 8:44. तुमचा बाप शैतान, याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनांप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच. हा, तो खोटे बोलतो तेव्हा तो आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. प्रभू येशू ख्रिस्त सदुशी आणि परुषी लोकांशी बोलतोय की प्रभू त्यांना म्हणतोय, ऐका, माझ्यामध्ये तुम्हाला शांती आहे. पण ते येशूवरती विश्वास ठेवत नव्हते. का? कारण बायबल सांगतं की ते शैतानाचं ऐकणारे होते. तो म्हणतो तुम्ही शैतानाचे मुलं आहात आणि तो लबाड आहे. शैतान खोटाड्यांचा बाप आहे. आणि बायबल सांगतं देवाचं वचन की तो सुरुवातीपासून पाप करत आहे, प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. Yes. आणि त्याची इच्छा नाही की आज लोकांना सत्य कळावं आणि लोकांनी आनंदी जीवन जगावं. ऐकावं देवाच्या लोकांनो, प्रभू येशूच्या नावात आज मी अशी प्रार्थना करेल की जो कोणी येशू ख्रिस्तासाठी हृदय उघडेल, माझं बायबल सांगतं, देव म्हणतो जगात तुला संकट आहे पण धीर धर, मी जगाला जिंक. आणि तो जगाला जिंकणारा येशू जर तुझ्यात आला तर जगातल्या कुठल्याही शैतानाच्या कार्याचा आणि कुठल्याही शैतानाच्या युक्तीचा परिणाम तुझ्या जीवनावर होणार नाही. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी दारू तुझ्या जीवनात राज्य करत असेल, मे बी दरिद्री तुझ्या जीवनात राज्य करत असेल, पण नीट ऐकून घे. देवाचं वचन जर तुला कळालं की हे करणारा कोण आहे आणि याच्यापासून सुटका देणारा कोण आहे आणि या शैतानाला तू नाही हरू शकत, पण बायबल सांगतात तारणारा, ज्याची गरज तुम्हाला आणि मला आहे, तो एक दिवशी बायबल सांगतो तो आपल्यासाठी आला आणि तो स्वतः म्हणाला, मी या जगात आलोय शैतानाचे कार्य नष्ट करायला. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही योहान याचा पहिला अध्याय, 1 योहानाचे पहिलं पत्र 3रा अध्याय, आणि प्लीज कृपा करून 8व्या वचनाकडे आला तुम्हाला कळेल. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 8वं वचन. 1 योहान 3:8. जो पाप करतो जो पाप करतो तो सैतानापासून आहे, हा, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. ओके. देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झाला आहे की त्याने सैतानाची कार्य नष्ट करावी. ना ऐका, देवाचा पुत्र यासाठी आला, म्हणजे देवाचा पुत्र म्हणजे स्वतः देव देहामध्ये आला शैतानाची कार्य नष्ट करायला, माणसाला नष्ट करायला नाही. येस. म्हणून तर बायबलचं वचन सांगतं येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्याने शैतानाला हरवून टाकलं, त्याने सगळ्या शैतानाची शक्ती नाश केली. आणि येशू स्वतः ज्यावेळेस मेलेल्यात उठला तो काय म्हटला, आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो येशू जर तुझ्या जीवनात, तुझ्या घरात आहे, तर मला सांगायला आवडेल, तुझी निराशा, तुझं दुःख, तुझे त्रास, तुझे प्रत्येक अपयश गेलेच पाहिजे. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल सांगतं जर शैतानाविषयी आपण बोलतो, तो जर वाईट करणारा आहे, तो शून्य आहे देवासमोर. मग ज्या जिवंत देव येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा आहे तो तुझ्यामध्ये आहे, तर तो तुझ्यासाठी किती चांगलं करेल. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कृपा करून ऐका. आज हे दिवस आहेत की देवाची वाणी ऐकून देवाकडे वळलं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं की जर आज तुम्ही देवाची वाणी ऐकताय तर आपलं हृदय कठीण करू नका. का एकदा का हृदय कठीण झालं देव काय नाही करू शकत. पण जर एकदा का हृदय नम्र केलं आणि देवाकडे फिरला तर आजपासून तुम्ही देवाचे चमत्कार, देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य, देवाचे आशीर्वाद, देवाचे सर्व चांगुलपण आज तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बिलीवर, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. घाबरू नका. आज देवाच्या कृपेने प्रभू येशूच्या नावात तुम्ही वर येणार जीवनात. आमेन. 100% देवबाप तुम्हाला वर काढायला सामर्थ्यवान आहे. Yes. यासाठीच ते येशू आला. ओके. या आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपलं हृदय येशूसाठी उघडा आणि येशूला आपल्या हृदयात घ्या आणि मग मी प्रार्थना करेल तुमच्यासाठी. डोळे बंद करा प्लीज. माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. मी कबूल करतो. मी कबूल करतो. प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा देव आहे. माझा तारणारा देव आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. प्रभू येशूवर मी विश्वास ठेवतो. प्रभू येशूवर मी विश्वास ठेवतो. आमेन. आमेन. प्रेयर करूया. डोळे बंद करा. जर आजारी असताल आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. जे कोणी घरात त्रास असतील त्यांच्यासाठी प्रेयर करूया. फादर, प्रभू येशूच्या नावात आज तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि बायबल सांगतं ते तुझे लेकर आहेत. आता शैतानाचा काही अधिकार नाहीये. का आम्ही वाचलं, तू स्वतः म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की मी या जगात आलोय शैतानाचे कार्य नष्ट करायला. आणि तो अधिकार प्रभू येशूच्या नावात तू आम्हाला दिला आहे. प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रत्येक शरीरातले आजार, प्रत्येक शरीरातले रोग, प्रत्येक डोक्यापासून पायापर्यंत असलेले सगळे आजार निघून जा येशूच्या नावात. येस. आणि डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. फादर, तू स्वतः म्हणाला माझी शांती मी तुम्हाला देतो. येस. जग देते तशी नाही. येशू ख्रिस्ताच्या नावात तुझी शांती व तुझा आनंद मी त्यांच्या हृदयात स्वीकारत आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी येशू ख्रिस्ताच्या नावात स्वीकारतो. प्रत्येक संकटातून त्यांना येशूच्या नावात वर काढ आणि आज त्यांना दाखवून दे की तू त्यांच्यावर प्रेम करतो आणि थँक्यू तू प्रेम करतो. मी येशूच्या नावात त्यांना सुटका जाहीर करतो आणि प्रभू येशूच्या नावात आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद मी प्रभू त्यांच्यासाठी स्वीकारतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक दिवशी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता तुम्ही टीव्हीवरती पाहू शकता. आणि शुक्रवारी आणि रविवारी, शुक्रवारी संध्याकाळी प्रार्थना चर्च असतं. संध्याकाळी 7 ते 9 तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. रविवारी सकाळी 10:30 ते 1-1:30 वाजेपर्यंत. आणि जर तुम्ही कुठल्या विश्वासू चर्चला जात नाही तर तुम्ही येऊ शकता आणि अनुभव घेऊन पहा येशू किती चांगला आहे. गॉड ब्लेस यू. आमेन. आमेन.